नमस्कार मित्रांनो, निशिकांत गोसावी 71 या चॅनल पर स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती श्रावण चालू आहे आणि ते जाऊ द्या. पहिले आपण महत्त्वाचा विषय बोलून घेऊ. याला आणलंय शिंग बघितलं तर याचे शिंग कसे आहे कमेंट करून नक्की सांगा, नाही तो वाजवतच राहील, पुढे काही बोलू देणार नाही. तर मित्रांनो, श्रावण चालू आहे. तर श्रावण निमित्त काहीतरी मग श्रावणची रेसिपी काहीतरी बनवली पाहिजे. तर श्रावणमध्ये काय बनवतं स्पेशली, तर ते आम्ही बनवतोय आज. तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे. तर चला बघू आपण काय बनवतोय. तर तृप्तीने काय काय तयारी केली ते तुम्हाला पाहिजे दाखव. तृप्ती, मी वरण भात ही डाळ शिजवून ठेवलेली आहे आणि हा भात आणि अजून कोबीची भाजी. म्हणजे काय श्रावण स्पेशल आहे का? थांबा, रुको जरा, सबर करो. इकडे बट्ट्या बनवायची आपल्याला. बट्ट्या बनवते का? साहित्य काढून ठेवलेलं आहे मी. काय काय आहे? हे आपलं गव्हाचं पीठ आणि रवा आहे आणि आपलं लावायचं पीठ आणि इकडं ओवा आहे, हळद आहे आणि जिरं आहे. ओके. आणि हे पण टाकणं बट्ट्यांमध्ये? नाही, हे नाही टाकत बट्टींमध्ये, मग हे वरणात टाकायचं राहतं. असं आहे का? आणि कोबीची भाजी शिजली का? शिजते आता, चालू आहे भाजी प्रोसेसिंग मध्ये. चला बट्ट्या मेन म्हणजे आपला मेन मेनू जो आहे तो बट्ट्या आहे. तर डाळीला फोडणी दिलेली आहे आणि आता बट्ट्यांची प्रोसेस चालू करते ते. ओवा खबर डायरेक्ट टाकला नाही चालत का? असं आहे का? हे का बरं का असं? ते नाही माहिती बरं का, पण ते तेव्हा वाचत आहे आता त्याचा. हा, मग ते पसरवण्यासाठी ते. हे बघा, याचं काय गणगण चालू आहे. जिरा आणि हळद टाकून घेते मी आता. जिरा आणि हळद टाकून घेतलंय. मीठ पण टाकून घ्यायची. आणि हा रवा आहे. रवा पण टाकून घेतलाय. तेल टाकायचंय. आता तेल टाकणार आहे. तर बट्ट्यांना सर्व तेलात भिजावं लागतं. सर्व तेलात वगैरे नाही काही भिजवायचं का? तेल टाकून घेतलेलं आहे. असं टाकलं तेल? अच्छा. एक पळी तेल टाकून घेतात आणि ते मळून घ्यायचे. मळून घ्यायचं? पहिले मिक्स करून घ्यायचे, मग पाणी टाकून मळून घ्यायचे. बरं. तर पाणी टाकायचं प्रोसेस आम्ही दाखवतो. अजून पाणी आलेलं नाही नगरपालिकेचं. काय का पाणी आलेलं आले? अच्छा. तुझं तांब्यातलं पाणी टाकलं, मला वाटलं नगरपालिकेचं पाणी यायची वाट बघते. पाहिजे ना मग. अच्छा, बट्ट्या होतील का त्या? मग बट्ट्या होतील त्या. तर अशा प्रकारे आता पीठ वगैरे मळून घेईल ती. तर मित्रांनो, असं पीठ मळून घेतलेलं आहे. नंतर पोळीसारखं लाटून घेते. बाकीचे झालेले आहे बघा, हे तिने केलेलं आहे. आणि हे काय का खाली कढईमध्ये पाण्यावर चाळणीवर आणि म्हणजे वाफेत हे करायचंय. त्यासाठी बट्ट्या नंतर तळून घ्यायचे. आता बघा, असं पोळीसारखं लाटून घ्यायचे. गोल गोल करून अशा प्रकारे करून घ्यायचं आणि त्यानंतर ते वाफवून घ्यायचं. त्यानंतर पुढचे प्रोसेस तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे वाफलं गेलं आहे. त्यानंतर आता याचं मर्डर करायचं काम चालू आहे. उलट नाही घ्यायचं, कारण असं आहे की आता थोडी घाई झालेली आहे, मला बाहेर जायचं आहे, पटापट झालं पाहिजे म्हणून तुम्ही उलट नाही घेतले. आता ते कच्चं पक्का कसं खाऊ घालून देईल मला. कच्चं पक्का नाही हो, शिजलेलं दिसत नाही का तुम्हाला? कच्चं पक्का नाही देते मी. अच्छा, काय बाकीचं स्वयंपाक तयार आहे. दुसरे बट्टे लावले. परत दुसरे बट्टे लावले. आता
हे कसं परत ते आपण बघूया. अशा प्रकारे दुसरी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. आता तेल गरम होत आहे, त्याच्यात आपण मोबाईल टाकून बघू कसं तळलं जातं. कसं तळलं जातं. हे बघा, यांना छोटे छोटे पीस आवडतात. तर मित्रांनो हे तेल टाकलं होतं, तेल गरम झाले, बट्ट्या टाकल्या. आता बट्ट्या होत आहे. अशा प्रकारे वरणबट्टी तयार आहे आता आपली. श्रावण स्पेशल वरणबट्टी. श्रावण स्पेशल वरणबट्टी. तर आता खाऊ, आपण खाऊन सांगतो मी कशी लागली. तर फायनली मित्रांनो बट्ट्या तयार झालेल्या आहे. बट्ट्या, कोबीची भाजी, भात आणि वरण. तर आता काहीच वेळ नाही घालवता, मी जेवणाला बसतो. तर चला, अजून लोणचं द्यायचं बाकी राहिले, तर लोणचं घेतो आता. ते काही तुम्हाला दाखवत नाही, आता खूप भूक लागली आहे, जेवण करतो. तर चला भेटू आपण आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.